कोकण रेल्वेनं कोकणात जाण्यासाठी जे प्रवासी आता उत्सुक आहेत तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। शिमग्यासाठी कोकणवासियांची पावलं कोकणाकडे वळतायत। प्रवास सुखकर आणि पटकन व्हावा यासाठी अनेक कोकणवासीय कोकण रेल्वेचा पर्याय कायमच अवलंबतात। मात्र याच कोकण रेल्वेचा प्रवाशांना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी 5:50 सीएसएमटी स्थानकातून सुटणारी तेजस एक्सप्रेस अजूनही सीएसएमटी स्थानकातच आहे। 12:30 वाजतात मात्र ही आता ट्रेन अजूनही सुटलेली नाहीये आणि त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा उडालेला आहे। कोकणात जाणारी तेजस एक्सप्रेस 7 तास उशिराने धावतेय आणि त्यामुळे सीएसएमटी, दादर, ठाणे, पनवेल स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचे आता हाल होत आहेत। 7 तास उशिराने आता ही ट्रेन कधी सुरू होणार, कधी धावणार याचीच प्रतीक्षा आहे सगळे प्रवासी करतायत। सकाळी 5:50 ही ट्रेन सुटणं अपेक्षित होतं, त्याची ती नियोजित वेळ होती। मात्र अजूनही ही ट्रेन रवाना झालेली नाही आणि त्यामुळे दादर असो, ठाणे असो, सीएसएमटी या सगळ्या स्थानकामध्ये अनेक प्रवासी अडकून पडलेले आहेत। ते प्रतीक्षा करतायत मात्र त्यांना कोणतीही माहिती मिळत नाहीये। तेजस एक्सप्रेस 7 तास उशिरानं आहे। त्या एक्सप्रेसला आधीच 7 तास झालेला आहे। खरं तर होळीचा सण अगदी उद्यावर येऊन ठेपलेला आहे। मात्र या प्रवाशांना आता मोठा त्रासाचा सामना करावा लागतोय। दादर स्थानकातली ही दृश्य आपण पाहतोय। प्रवासी सकाळपासूनच दादर स्थानकात येऊन थांबलेले होते। 5:50 नंतर अवघ्या काही मिनिटांनी ही ट्रेन दादर स्थानकात येणं अपेक्षित होतं। मात्र 7 तास उलटून गेलेले आहेत। ही ट्रेन काही आलेली नाहीये, काही उद्घोषणा होत नाहीये, काही माहिती मिळत नाहीये। त्यामुळे प्रवाशांमध्ये काहीसं संभ्रमाचं वातावरण आहे। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय कारण आहे? मध्य रेल्वेकडून काय माहिती मिळतेय? तेजस एक्सप्रेस का अजूनही रवाना होत नाहीये? माधवी, तुला देखील माहिती आहे की शिमगा हा किती मोठा सण आहे आणि त्या शिमग्यासाठी उद्या परवा अनेक लोक जी आहेत ती गावी जाण्यासाठी निघालेली आहेत। पण या सगळ्या लोकांना खूप मोठा अडथळा निर्माण झालेला आहे आणि याचं कारण म्हणजे ही तेजस एक्सप्रेस जी आहे ती अजून सीएसएमटी वरून सुटली नाहीये। याचं कारण मी दोन्ही सेंट्रल रेल्वे आणि कोकण रेल्वे या दोन्ही रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी बोललो। त्यांचं असं म्हणणं आहे की कोकण रेल्वेवर मेंटेनन्सच्या कामासाठी काही ब्लॉक सुरू आहेत आणि त्या ब्लॉक्समुळे अनेक गाड्या ज्या कोकणातून मुंबईकडे रवाना होतात त्या सगळ्याच गाड्या उशिराने धावत आहेत। आणि ही जी गाडी आहे पर्टिक्युलरली तेजस एक्सप्रेस ती काल संध्याकाळी दुपारी 3:30 वाजता सुटण्याची अपेक्षा होती, पण ती काल रात्री 11 वाजता मडगाववरून सुटलेली आहे। त्यामुळे सकाळी 9 वाजता ती सीएसएमटी स्थानकात आली। आज सकाळी 5:30 वाजता ही गाडी खरं म्हणजे सीएसएमटी वरून सुटणं अपेक्षित होतं, पण ती येतानाच 9 वाजता सीएसएमटी स्टेशनमध्ये आली। त्यानंतर त्या गाडीचा मेंटेनन्स आणि आतमधली साफसफाई हे सगळं करणं गरजेचं असतं। ते करून पुन्हा गाडी कोकणाकडे रवाना करेपर्यंत आता 7 तास ती गाडी उशिरा जाणार आहे। आणि केवळ तेजस एक्सप्रेसच नाहीये तर जेवढ्या गाड्या सध्या कोकणातून मुंबईत येत आहेत त्या सगळ्याच गाड्या कोकण रेल्वेवर सुरू असलेल्या ब्लॉकमुळे या उशिराने सुरू आहेत। त्यात देखील शिमग्याला जाण्यासाठी अनेक स्पेशल एक्सप्रेस सोडलेले आहेत, ज्या स्पेशल ट्रेन आहेत, कारण की गर्दी जास्त असते। गर्दी सामावून घेण्यासाठी स्पेशल ट्रेन सोडल्या जातात। आधीच सुरू असलेला मेंटेनन्सचा ब्लॉक, त्यात सोडलेल्या या स्पेशल ट्रेन, यामुळे हा जो कालावधी आहे उशिरा धावण्याचा तो आणखीन वाढलाय आणि याचा सगळा फटका शिमग्याला गावी जाणाऱ्या सगळ्या कोकणातल्या लोकांना बसतो आहे। अनेक प्रवासी हे सकाळपासून वाट बघतायत आणि अजूनही ठाणे स्टेशन, दादर स्टेशन, सीएसएमटी, पनवेल अशा वेगवेगळ्या स्टेशनवर मुंबईकर थांबलेली आहेत, रखडलेली आहेत, कारण की 12:50 वाजता ही गाडी सीएसएमटी वरून सुटणार आहे आणि 12:50 ला सुटून ती 1:30 पर्यंत ठाणा स्टेशनला येईल असं सांगितलं आहे। नक्कीच अक्षय, जर अशा प्रकारे ब्लॉक घेण्यात येतोय तर त्या संदर्भात प्रवाशांना आधीच माहिती का देण्यात आली नाही असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। त्यामुळे प्रवासी चांगले संतप्त झालेले आहेत। आपण प्रवाशांच्या काही प्रतिक्रिया पाहूयात। या वेगवेगळ्या स्थानकामध्ये जे प्रवासी अडकलेले आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? तेजस गाडी अजून आलेली नाही। रात्री मेसेज केला की 10:30ला सुटेल, अजून आलेली नाहीये आणि प्लॅटफॉर्मला एवढी गर्दी आहे की लोक कंटाळले। 1:30 वाजता येणार म्हणून सांगितलेलं, आता काय करणार?
आपले प्रतिनिधी सत्यम सिंग दादर स्थानकातून आपल्या सोबत आहेत. सत्यम, दादर स्थानकावर काय स्थिती आहे? तिथे काही माहिती मिळतेय का प्रवाशांना? नक्कीच माधवी, आज सकाळपासून आहे तो कोकणात जाण्यासाठी शिमग्यासाठी आहेत लोक आहेत जे कोकणवासी आहेत ते ठिकठिकाणी स्टेशन आहे ज्या ठिकाणी ट्रेन जाते त्या ठिकाणी थांबलेत. आपण सुद्धा दादर रेल्वे स्टेशनवर आहे. या ठिकाणी देखील तेजस एक्सप्रेस जी आहे ती गाडी थांबती. 10 नंबर प्लॅटफॉर्मवर ही गाडी येते, मात्र अजूनही या ठिकाणी गाडी आली नाही. उशिरा झाल्यामुळे या ठिकाणी प्रवासी जे आहेत आपल्या बॅगा घेऊन खाली या ठिकाणी बसले आहेत. आपण दृश्यामध्ये पाहिलं तर सकाळपासून ही कोकणात जाण्यासाठी ते प्रवासी थांबले होते. तुम्हाला काय माहिती मिळाली, किती वाजता बस वगैरे येणार आहेत काय? ऍक्च्युली आधीचं टायमिंग सांगितलं होतं की 10:50ला निघेल. त्यानुसार आम्ही इकडे आलो 11 म्हणजे 10:30 पर्यंत 10 पर्यंत इथे आलो. इथे आल्यानंतर परत अनाऊन्स केलं की परत लेट आहे की 12:50ला निघणार आहे म्हणून. कारण वगैरे या संदर्भात काय माहिती दिली गेली? ऍक्च्युली कारण काही सांगितलं नाही त्यांनी. तिकीट बुकिंग करताना वगैरे असं काय डिले आहे त्याचं? काल संध्याकाळपर्यंत ऍक्च्युली 5:50च टायमिंग होतं सीएसटी वरून. त्याच्यानंतर मग ते चेंज झालं, रात्री 10:50 असं सांगितलं गेलं. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर परत चेंज झालं, 12:50 सांगितलं. किती वाजता आता येईल काय याच्याबद्दल माहिती रेल्वे प्रशासन? त्याचं सध्याचं अनाऊन्स केलंय की 12:50 पर्यंत येईल इकडे, म्हणजे तिथून निघेल आणि इथे 1चं दाखवतंय. माधवी, आपण पाहिलं तर दादर रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येमध्ये प्रवासी जे आहेत कोकणात जाण्यासाठी शिमग्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅगा घेऊन थांबले आहेत. सकाळपासून आहेत या ठिकाणी थांबले आहेत. त्यांना जे तेजसचे तिकीटचे बुकिंग केले होते त्यावेळी देखील रेल्वे प्रशासनाकडून काही माहिती देण्यात आली नव्हती की रेल्वे उशिरा धावणार आहेत. मात्र 6 ते 7 तास झाले या ठिकाणी लहान मुलं असतील, मोठ्या मुलं असतील किंवा वयस्कर नागरिक आहेत हे जे कोकणात जाण्यासाठी शिमग्यासाठी आहेत या ठिकाणी मात्र सर्वांना आहेत मोठी अडचणीला सामोरं जावं लागत आहे. माधवी, नक्की शिमग्याचा मोठा उत्साह असतो आणि मोठ्या प्रतीक्षेनंतर म्हणजे खरं तर हे सगळे कोकणवासीय आता कोकणाकडे जात आहेत. मात्र आता त्यांचा प्रवास सुरू होण्याआधीच त्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतोय. अर्थात रेल्वेकडून आता त्यांना किती सहकार्य मिळतं आणि आता 12:50ला तरी ही तेजस एक्सप्रेस रवाना होते काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अक्षय आणि सत्यम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.